आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली आणि किती खाल्लं तरी त्रास न होईल अशी पुरणपोळी कशी बनवायची हेच बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे हरभरा डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती 1 वाटी। ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा तेल, थोडीशी हळद आणि 2 ग्लास पाणी टाकायचे। तुम्हाला जर कटाची आमटी बनवायची असेल तर तुम्ही थोडं जास्त पाणी टाका। हे छान मिक्स करून कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायचे, म्हणजे डाळ छान शिजेल। तोपर्यंत आपण पीठ मळायला घेऊया। यामध्ये थोडंसं मीठ, थोडंसं हळद आणि थोडंसं तूप घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, पीठ जास्त टाईट नाही मळायचं, स्मूथ मळायचं आहे आणि 10-15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। इकडं आपली डाळ पण छान शिजली आहे। याच्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे, थोडं पण पाणी ठेवायचं नाही आहे। आणि वाटीच्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने ही डाळ अशा पद्धतीने मॅश करायची आहे। हे बघा, छान अशी सगळी डाळ मॅश करून झाली आहे। आता आपण कढईमध्ये थोडंसं तूप टाकूया। मी 2 चमचे तूप घातलं आहे। त्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे मॅश केलेली। आणि ज्या वाटीने आपण डाळ घेतली त्याच वाटीने मोजून गूळ घ्यायचं आहे। मी 1 वाटी डाळ आणि 1 वाटी गूळ घेतला आहे। हे आपल्याला छान मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे हे कढईला चिटकणार नाही। कंटिन्युअसली चम्मच देत राहायचं आहे। यामध्ये थोडीशी इलायची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर घालूया। हे बघा, छान मिक्स करायचे जोपर्यंत ते घट्टसर होत नाही तोपर्यंत। हे बघा, आपलं पुरण इथं छान झालंय। हे झालं की नाही कसं बघायचं, जर आपला चम्मच कढईमध्ये उभा राहिला तर समजायचं आपला पुरण छान झालंय। इकडं आपलं पीठ पण छान मुरलंय। याला थोडंसं तूप लावून घेऊया आणि लगेचच पुरणपोळी बनवायला घेऊया। हे आपल्याला हातावर बनवून घ्यायचं नाही तर तुम्ही लाटून पण घेऊ शकता। आणि जेवढा आपण उंडा घेतला आहे तेवढाच आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरण भरायचं आहे। हे बघा, आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे, थोडंसं पीठ लावायचं आहे, जेणेकरून पोळपाटाला चिटकणार नाही। आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। आणि तव्याला थोडंसं तूप लावूया। तूप लावल्यानंतर पुरणपोळी टाकून घेऊया। तुम्हाला जर शक्य असेल तर हातानेच पलटायची, नाही तर तुम्ही चमच्याने पण उलटू शकता। हे बघा, किती छान आणि टम्म फुलली आपली पुरणपोळी। तुम्ही जर अशा पद्धतीने पुरणपोळी बनवली तर तुमची नेहमी छान होईल आणि प्रत्येक पुरणपोळी ही फुलेल आणि मऊ आणि लुसलुशीत होईल। तर या होळीला तुम्ही पण पुरणपोळी अशा पद्धतीने नक्की बनवा। व्हिडिओ कसा वाटल्यास कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।